महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। राज ठाकरे हे एकही नगरसेवक नसलेला पक्ष आहे, परिणय फुके यांचं प्रतिपादन ऑन देवेंद्र फडणवीस। लाचार मंत्री उद्धव ठाकरे कोकाटेबद्दल गैरसमज पसरवण्यात आले, शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल तीव्र भावना होती, त्यासाठी क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुणावर त्यांनी कारवाई केली नाही, हाच फरक उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे। ऑन राज ठाकरे हे एकही नगरसेवक नसलेला पक्ष आहे, मीडियात चर्चेत राहण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याने ते बोलत आहे। हा वाद गुजराती नाही, मराठी नसून महानगरपालिकेची मलाई खाण्यासाठी काम करत आहे। ठाकरे यांनी ज्या पद्धतीने अर्बन नक्षल विरोधी वक्तव्य करत आहे ते कडव्या डाव्या विचारसरणीकडे जात असल्याचं दिसत आहे। कोणाला लक्षात बघता आणि शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री पद दिलं। या उलट त्यांच्या उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस सीएम मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्या अनेक मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे अनेक गुन्ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी होते, ते एकालाही कोणालाही हात लावू शकले नाही। हाच सगळ्यात मोठा जो फरक आहे उद्धव ठाकरे जी आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी, हा स्पष्ट दिसतो आपल्याला। राज ठाकरे म्हटले की मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय। मला असं वाटतं हे राज ठाकरे वगैरे हे सगळे झुके हुए तीर आहे, हे सगळे म्हणजे चाललेल्या गोळ्या ज्या असतात खाली बिना बारतोच्या कारतूस तसे आहेत आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व एकही नगरसेवक नसलेला पक्ष आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस सारख्या एका मोठ्या नेत्याबद्दल काही बोलून मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम राज ठाकरेजी करत असतात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे यांनी गुजराती मराठीचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचे संकेत दिलेले आहेत। हा वाद गुजराती आणि मराठी नाही आहे, तर हा वाद यांच्यासाठी, उबाटासाठी आणि मनसेसाठी ती मलाई कोण खाणारच आहे। आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेची मलाई खाण्यासाठी यांना मराठी प्रेम यांचं जागृत झालेलं आहे आणि मागच्या 30 वर्षापासून जे महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मस्तावलेले आहे आणि जे मागच्या 30 वर्षापासून महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मराठी माणसाला हातपार करण्याचं काम त्यांनी केलंय, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला आणि मुंबईचा मराठी माणूस या दोन्ही लोकांना त्यांची जागा निश्चितच दाखवणार। हो, ठाकरे बंधू हिंदुत्वाकडनं डाव्या विचारधारेकडे त्याची वाटचाल सुरू झाली असं वाटतं का तुम्हाला? ज्या प्रकारे आजच्या एका कार्यक्रमात माननीय राज ठाकरे साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांचा विचार मांडला, ज्या प्रकारे त्यांनी आताच नुकत्याच आलेल्या अर्बन नक्षल विरोधी कायद्याचा विरोध करून राहिले, ज्या प्रकारे त्या कायद्यावर ते बोलून राहिले, मला असं वाटतं की नुसतं डाव्याच नाही तर कडव्या डाव्या विचारसरणीकडे उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जात आहे। थँक्यू। किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। साईबाबा मंदिर परिसरातील धक्कादायक घटना। किरकोळ कारणावरून साजिद शेख या तरुणाची हत्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं हत्या केल्याची माहिती, पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा। मराठी माणूस एकत्रच आहे, अमृता फडणवीस यांचं प्रतिपादन। अमृता इथे संदीप गुगेजी पण आहेत, त्यांनी कोऑर्डिनेट केल्यामुळे आज एक सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एक वेलनेस कॅम्प इथे झालेला आहे आणि मला आनंद आहे की एक होलसम असा हा कॅम्प चालू आहे, ज्यात आरोग्य चिकित्सा, मग योगा, मेडिटेशन आणि चांगलं कसं खावं किंवा सॉफ्ट स्किल्स इन टर्म्स ऑफ फूड हॅबिट्स अँड अदर हॅबिट्स हे सगळं शिकवलं जात आहे।
पुढे यांच्याबरोबर NSCचा पण एक उपक्रम होणार आहे, ज्याने मनी मॅनेजमेंट हे लोक शिकणार आहेत. तर होलसम असा हा वेलनेस वर्कशॉप होता आणि त्यात आम्ही आहोत. दिव्यज फाउंडेशन आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मॅम, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा सभा घेतली. त्यांनी मराठी माणसाला एकत्र राहण्याचं आव्हान केलं आहे. मराठी माणूस एकत्रच राहतो. बाहेरून येणारे आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. तर मराठी माणूस एकत्र आहे. मराठी आमची परम भाषा आहे, सगळ्यात नंबर 1 भाषा आहे, यात काही दुमत नाहीच आहे. हिंदी आता फाउंडेशन बद्दल हिंदी. रवी खेळामुळे लाखो शेतकरी मजूर यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. बच्चू कडू यांचं प्रतिपादन ऑन कोकाटे. रमी हा गेम क्रीडामध्ये आणू नका. रमी हा गेम शासकीय केला तर प्रॉब्लेम होईल. त्यांनी थोडे मेहरबान केली पाहिजे आणि आता त्यांनी रमी खेळणं बंद केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा. रमी खेळामुळे लाखो शेतकरी मजूर यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. यासाठी माणिकरावने पुढाकार घेऊन हा गेम बंद केला पाहिजे. ऑन दत्ता भरणे. दत्ता मामा हाडामासाचे शेतकरी आहे असं त्यांनी सांगितलं. 90% आमदार खासदार शेतकरी आहे, मात्र त्यांचे हाड आणि मांस दोन्ही आमच्या कामासाठी येत नाही. आज कुठल्याच पिकाला भाव नाही आहे. शेतीमालांचा भाव दिवसेंदिवस पडत चालले. देवेंद्र फडणवीस अर्थतज्ञ राजकारणाचे चाणक्य आहे, मात्र ते शेतकऱ्यांचे सैनिक होऊ नाही शकले, याचं दुःख आहे. दुष्काळ पडला तर कर्जमाफी करू. मग आता कर्जमाफीसाठी आम्हाला दुष्काळ पडण्याची वाट पाहावी लागणार आहे का? जेवढे दुष्काळाने शेतकरी मरत नाही, तेवढं कमी भाव भेटल्यानं शेतकरी मरत आहे. ऑन कर्जमाफी. कृषी मंत्र्यांच्या हाती काय राहिले आहे? हे सगळं बाहुले झाले आहे. हिंमत असेल तर त्यांनी कर्जमाफी करून दाखवावी. बाकी शेतकऱ्यांचे मंत्री आमदार आहे, यांच्या हातात काय आहे? हे राजकीय गुलाम झाले आहे. शेतकऱ्यांचं मत असतं हे सगळे विसरून गेले, कारण त्यांना पक्षाचा झेंडा महत्त्वाचा झाला आहे. पक्षाचं तिकीट भेटलं म्हणजे सहज आमदार होतं. पक्षाचे तिकीट मागायला राग लागते, त्याचे कारणच ते आहे. गुलामीतली ही अवस्था आहे. लोकशाही कुठे राहिली? ऑन राज ठाकरे. मराठी मुद्दा. प्रश्न शक्तीचा नाही तर मराठीच्या व्यवस्थेचा आहे. ती व्यवस्था सुधारावी एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्ही त्या वादात पडत नाही. आमचं म्हणणं फक्त आम्ही शेतकरी मजूर आहोत. आमचा कष्टकरी समाज आहे, तो सर्व जाती धर्मात आहे. आज कंपनीत काम करणारा कामगार, शेतात राबणारा शेतकरी आणि मच्छीमार हे सगळे मराठीच आहे, मात्र त्यांना कुठे न्याय मिळतो? व्यवस्थेतून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती, कारण यांना विनंती करून काही फायदा नाही. ऑन बिराड मोर्चा. एकीकडे गुरु म्हणायचा आणि सध्या गुरुच उपाशी आहे. गुरुचे आता हाल झाले आहे. तो कधी शिक्षण सेवक असतो, शिक्षक झाला तर विना अनुदानित राहतो. 75 वर्षात तुम्ही एका छताखाली शिक्षण आणू शकले नाही. शिक्षण सुद्धा समानतेने भेटत नाही आहे. भाजपचा नारा आहे देश बदल रहा आहे. काय बदलला आहे देश? सरकारी शाळा खाली होत चालल्या आहे. लाज वाटत नाही का? साल्यांनो, तुम्हाला आउटसोर्सिंगमध्ये तुम्ही तलाठी कलेक्टर घेणार आहात का? मुख्यमंत्री आपण कायदा काय म्हटलाय? कामगार कायदा काय म्हणतं? कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता येतं? कंत्राटी कामगार कुठं नेमता येतं? सर, त्याच्यात काय म्हटलंय का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित कंत्राट कामगार नेमता येणार नाही. मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे. ते 4 दिवस सुट्टी 2 दिवस शाळा असं आहे का? कुठे गेला कायदा तुमचा? सगळे नालायक आहे आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं सगळं चालू आहे. दोन्ही इकडे, एका इकडे हिरवा, दुसऱ्या इकडे निळा, चौथ्या इकडे भगवा, दुसरा कोणतं राहिलं शिल्लक? कायदा तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही, ह्या ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे. सर, नाशिकमध्ये अंबड आणि एमआयडीसीमध्ये 130 कंपन्यांनी अनधिकृत अतिक्रमण केले आहे. संतोष शर्मा वारंवार त्यांची पाठपुरावा करते. कंपनीचं अतिक्रमण निघान का हो? कंपनीचं सरकार आहे ना, अतिक्रमण कसं निघान? हा, तुमचं अतिक्रमण पानटपरीचं निघू शकते, गोरगरीब राहणाऱ्याचं अतिक्रमण निघू शकतं आणि कंपनीचं अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये, देशामध्ये? ते तर उलट अधिक जागा मागणार, तुम्हाला अथोराइज करून घे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद. परंतु मालेगावमध्ये थोडंसं वेगळं वातावरण झालं की ज्या पद्धतीने बॉम्ब ब्लास्ट झाला लोकल मधला, त्या आरोपींना सोडल्यानंतर कुठल्याही समाजाने म्हणजे मुस्लिम समाजाने असा कुठला आनंद व्यक्त केला नाही. मात्र साध्वीला त्यांना सोडलं म्हणून मालेगावात जल्लोष होतो. याकडे कसं बघतात? असं आहे की सर्व समाजाने जे आहे समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवानं सुदैवाने 15 दिवसामध्ये 2 निकाल लागले आणि रेल्वे बॉम्ब स्फोटामध्ये कित्येक लोक ठार झाले आणि त्यातले काही लोक तर 16 वर्ष 17 वर्ष आतमध्ये राहिले, काही लोक त्यातले मेले आणि त्याच्यानंतर आपण आता सांगतो की ते निर्दोष आहे. तीच परिस्थिती जी आहे हा मालेगाव बॉम्ब स्फोटमध्ये आहे. लेफ्टनंट कर्नलसारखा मनुष्य, त्याला सुद्धा अटक झाली. कदाचित अटक नसती झाली तर लेफ्टनंट जनरलपर्यंत ते आजपर्यंत जाऊन पोचले असते. पण आणि आता ते निर्दोष आहेत, तर साध्वी निर्दोष आहे. पण आयुष्यात ते 6-7 वर्ष जे आहेत जेलमध्ये राहणं, लोकांच्या दृष्टीनं जे आपण लोकांनी आपल्याला कमीपणाने पाहणं, घरात दारात समाजात सगळीकडे अडचण निर्माण होणं, विशेषतः स्वतःचं आयुष्य जे आहे हे तुरुंगाआड फुकट जाणं, याचा मनस्ताप खूप होतो ना. आणि परत तुम्ही सांगायचं किंवा कोणी दोषी नाहीत, निर्दोष. मग जे लोक राहिले त्यांना आपण काय भरपाई देणार? आणि मग अशा वेळेला हा धर्माचा प्रश्न नाही. पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये ज्यांना पकडण्यात आलं, कोर्टाने पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिला, कोणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं. तर आता याच्यामध्ये मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही, सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही. संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आणि स्वतःचा राज्याभिषेक करून या पवित्र भूमीचं अधिकृत हिंदू राज्य म्हणून हिंदूच्या काळजात घर करून राहतात. याच हिंदू स्वराज्याची संस्थापना आणि उभारलेले 32 मण सुवर्ण सिंहसेन हिंदूच्या जगण्याचं महत्त्वाचं का हे सांगण्यासाठी श्री भिडे गुरुजी आपल्या कुंभनगरी श्री नाशिक शहरात संपूर्ण हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. आपण शिवछत्रपतींचे काही देणं लागतो या भावनेतून आपण श्री भिडे गुरुजींना ऐकण्यासाठी नक्की उपस्थित राहावे. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजता श्री सप्तशृंगी मंदिर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मैदान, राणेनगर, राजीवनगर मुख्य रस्ता, राणेनगर, बोगदा, नाशिक. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक महानगर.